सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर NMRDAच्या वतीनं त्र्यंबकेश्वर रस्त्याच्या विस्तारीकरणाला आजपासून सुरुवात होणार आहे। या ठिकाणचे जे अनधिकृत बांधकामं आहेत ते या विस्तारीकरणासाठी पाडण्यात येणार आहेत। मात्र याला आता स्थानिकांनी विरोध केलेला आहे। वर्षानुवर्ष जे स्थानिक रहिवासी या ठिकाणी राहत आहेत त्यांनी या ठिकाणी त्र्यंबकेश्वर रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय पिंपळगाव बहुल्यापासून या विस्तारीकरणाच्या कामाला आजपासून सुरुवात होणार होती। या संदर्भातल्या नोटिसा देखील इथल्या रहिवाशांना देण्यात आल्या होत्या। मात्र आमची जी अखत्यारीत येत आहे तेवढी जागा आम्ही द्यायला तयार आहे। मात्र NMRDA त्याहीपेक्षा जास्त जागा या ठिकाणी पाडण्याचा आणि तोडण्याचा प्रचार आणि एकूणच प्रयत्न करते अशा पद्धतीचा एक आरोप जो आहे तो या शेतकऱ्यांनी केलेला आहे। आणि त्यामुळे या ठिकाणी आपण बघतोय की हे सगळे शेतकरी जे आहेत ते आता आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। एकूणच महिला देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। महिलांनी देखील या ठिकाणी आंदोलन सुरू केलंय। काय नेमकी तुमची भूमिका, काय नेमकी मागणी असणार? सर्वात पहिले मीडियाला हात जोडून विनंती करतो, आमचा रस्त्याला अजिबात विरोध नाहीये, नीट समजून घ्या। 50 मीटरला विरोध आहे। हे NMRDA नावाचं भूत आमच्या डोक्यावर बसवलं, याला विरोध आहे। PWDच्या रस्त्याला आमचा कुठलाही विरोध नाही, एक पैशाचा विरोध नाहीये। पण हे आमच्या जमिनीतलं, आमच्या सातबारा नावावर असलेल्या जमिनी, आमच्या नावावर असलेल्या घरं, ज्याचे आम्ही टॅक्स भरतो, आम्ही पावत्या भरतो, बिनशेती कर भरतो, त्या जमिनी अनधिकृत घोषित करून पाडायला लागले। का यांचा कोण बाप बसलाय त्याच्यासाठी? आमच्या जमिनी फुकट पाहिजे का यांना? हे आम्ही कधीही सहन करणार नाही। आम्ही रस्त्यात आडवे पडू, आमच्या मुर्द्यावरून जाऊन मग तुम्हाला आमच्या जमिनीवर जावं लागेल, हा आमचा विरोध ठाम आहे। आपण बघतोय की शेतकरी या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत, घोषणाबाजी केली जाते आहे आणि कोणत्याही प्रकारे आमच्या हक्काच्या जमीन आम्ही देणार नाही अशी भूमिका या ठिकाणी शेतकरी घेत असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवडेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।